खरा हाय ते, पण त्यांची पण बाजू आहे ना या माग. अशा माणसाला तुम्ही पाठीशी का घालता? नाण्याला नेहमी दोन बाजू असत्या. हो, पण भुवनेश्वरी मॅडमच्या तुम्ही आई आहात. तुमच्या मुलीशी असं वागणाऱ्या माणसाबद्दल तुम्ही सहानुभूती कशी दाखवता? सांगितलं ना मी तुला, तो माणूस वाईट नाही आहे, चांगला आहे. फक्त त्यांचं वागणं थोडं विचित्र आहे. विचित्र वागणारा माणूस चांगला कसा काय असू शकतो? कळेल तुला हळूहळू. म्हणजे अगं, काही कोडी काळावर सोडून द्यावी. काळ उलगडा करल तवा करल. कसला उलगडा? कशाचा उलगडा? ते ते मी नाही सांगू शकत. आजी, असं नका ना करू प्लीज. मला सांगा ना प्लीज. सांगितलं ना मी नाही सांगू शकत. का? माझ्या तोंडाला कुलूप लावला आहे कुणी? काळानं. आजी, देवी, या घरात मी पाऊल ठेवलं ते सून आणि बायको म्हणून माझं कर्तव्य निभावण्यासाठी. पण या घरातल्या माणसांची मला भीती वाटतेय. भुवनेश्वरी मॅडमनी मला नमवण्यासाठी सून करून घेतलंय. आणि चंचला म्हणते ते खरं असेल तर भुवनेश्वरी मॅडमच्या मनात आलं की त्या मला बाहेर काढणार. नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. अधिपतीच्या मनातनं तुला काढण्यासाठी मावशी तुला घरात घेऊन येते. मावशीला तू बाई म्हणून माणूस म्हणून कधी बी आवडले नाही. तू तिच्या टाईपचीच नाही ग. काय करू, कसं राहू मला कळत नाही. आणि अधिपतींचा माणूस म्हणून प्रॉब्लेम नाही, पण त्यांना शिक्षणाबद्दल जराही आस्था नाही. आणि त्यांचे वडील तर असे विचित्र वागतात. त्यांना काय म्हणायचंय तेच मला कळत नाही. आजींना काही विचारलं तर त्या मला काही सांगत नाही. दुर्गेश्वरी मॅडमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे असं वाटतंय. ह्या घरात मी आयुष्य कसं काढणार? देवी, हे सगळं मला नवीन आहे. मला या कशाचीच सवय नाही. मला बळ दे. अगं अशी घाबरू नको. याच आहे. ठीक आहेस ना तू? आणि अशी खोलीत नाही एकटी बाहेर पडत जाऊ न ग. काय लागलं तर मला सांगण्या हाय. कारण त्यो माणूस कधी बी खोलीतनं बाहेर पडू शकतो. येडाय का त्यो माणूस? जीव बिव घ्यायचा बाई आपला. अगं माग तरी ना एकदा माझ्यावर बी काठीनं हल्ला केला होता त्यांनी. मी तर ना तवापासून त्यांच्या खोलीच्या आसपास बी भटकत नाही बाई. मी ना मावशीला बी सांगून झाले का त्यांना आपण मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलं पाहिजे. आणि मावशी ऐकल तर ना. ते किती सांगून बघितलं मावशीला, पण ऐकत नाही. आता तू सांग. हा म्हणाव, येडी माणसं आपल्या सोबत राहिली ना तर आपल्याला बी येडी करतात. बघ बाई, आता समजा तुझ्या हातात आहे. यो माणूस मेंटल हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे, नाहीतर या घरात राहणं अवघडून जाईल. तो माणूस वाईट नाही आहे, चांगला आहे. काही कोडी काळावर सोडून द्यावी. काळ उलगडा करल तवा करल. त्यो माणूस कधी बी खोलीतनं बाहेर पडू शकतो. येडाय का त्यो माणूस? हा अधिपती, बोला. तुम्ही ठीक आहे का? हो नक्की? हो. घरात काय गडबड? मास्तरीन बाई, हा,
तुम्हाला विचारवलं मी, घरात काय गडबड झाल्या काय? गप्पा बसलाय तुम्ही, सांगा की. मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही, काय लागलं तर मला फोन करा म्हणून. हा पण म्हणजे ठीक आहे सगळं, त्यामुळे काही झालंच नाही. तुमच्या आई बाबांची शपथ घेऊन सांगा बरं, घरात सगळं ठीक आहे म्हणून. अधिपती आता शपथ वगैरे कशाला? हे बघा, एकतर ना माझ्या डोसक्याचं आता वायरिंग हल्लंय काय, माझ्या डोसक्याचा उडलाय फ्यूज. तुम्ही मला काय ते खरं खरं सांगा, मी फक्त खात्री करून घ्यायला तुम्हाला फोन केलाय. घरात सगळं ठीक आहे काय? काही नाही. तुमचे बाबा आहेत ना? हा, त्यांचं काय? नाही म्हणजे झालं असं, ते खोलीतून बाहेर आले आणि थोडेसे पॅनिक झाले होते. तर आजींनी त्यांना अडवलं आणि त्या गोंधळात त्यांना चुकून आजींना लागलं डोक्याला. ठीक आहे, कळलं मला. आता काय करायचं ते माझं मी करतो. अरे हल्ला करायचा, बायकांवर हल्ला करायचा. तुम्ही आलेले हल्ला करायची ताकद आली अंगात. हल्ला करू वाटतं, हल्ला करू वाटतं बायकांवर. लय ताकद आल्या काय? लांब व्हायचं त्यांच्यापासून. आतापर्यंत आम्ही जाऊ दे म्हणून सोडून देत होतो. डोसक्यावर नाचणार आमच्या. ही नाटकं खपून घ्यायची तुमची आम्ही. आई साहेबांवर एवढ्या वेळा हात उचलला आम्ही का बसलो का? कारण त्यांनी आमचा हात धरला होता. आता बाकीच्या बायकांवर हात उचलणार? ही आजी तुमच्यासाठी एवढं करते ही बाई, हिच्या अंगावर हल्ला केला तुम्ही. लाज वाटत नाही? माणूस आहेस का हैवान आहेस? तिच्या वयाचा तरी मान ठेव. अधिपती, अरे त्याने मुद्दाम नाही केलं. अगं मुद्दाम करते किंवा चुकून करते, लागलं का नाही तुला? अरे एवढं नाही लागलंय, जाऊ दे, नका बोलूस. एवढं वाईट नाही ते. अगं बाई, एवढं लागलंय तुला तरी हिची बाजू घेशील तू? 4 वाज सूर्यवंशी बघा जरा, आई सारखी ही बाई तुमच्या, तरी हात उचलशील हिच्यावर. अरे त्याने हात नाही उचलला. मग लागलं कसं तुला? मी पडले ना. कशी पडली? त्यानं काहीतरी धिंगाणा करायला गेला असेल, त्याला अडवायला गेलीस आणि पडलीस ना? पण तुम्ही मास्तरीन बाईंवर हात उचलला, हिंमत कशी झाली? आता बायको आहे ना माझ्या, त्या घरची सून आहे, त्या घरच्या लक्ष्मीवर हल्ला करतो. तुला लाज वाटत नाही? सोडा सरकार. लाज नाही वाटत? तू गप्पा मागत्या, तू गप्पाच. माझ्याकडे काय बघतोस डोळे फाडून? इकडे बघ, म्हातारीला बघ केवढं लागलंय. घरच्या बायांवर हात उचलायला लाज नाही वाटत? त्याला बाहेर घेऊन जा. याला कळलं पाहिजे ना काय केलंय ते. लय झाली तुमची नाटकं. परत जर असं काही केलं का नाही, काही चप्पल बाप दिन गेला उड्याचं. मी बाहेर चला. आतापर्यंत ना आई साहेबांच्या तोंडाकडे बघून गप बसलो होतो. आता जर बायकोवर हात उचलला ना, माझ्या आजीवर हात उचलला ना, घरातल्या कुठल्या बी बाईवर तू आता हात उचललास ना, तर कानाखाली असा धम्मगाने आवाज काढीन का नाही? अधिपती, काय अधिपती शांत हो की जरा. ओमक्या, पव्या, चला बाहेर घेऊन जा त्याला. चला चला बाहेर चला. ताई घरात नाही तर शांतता ठेवा की जरा संधी. त्यासनी घेऊन जावं, मोकळ्या हवेत घेऊन जावं, जरा डोकं थंड होईल त्यांचं. जाऊ. अक्षरा, तू बी जा बाहेर, हॉलमध्ये जाऊन बस. मी मिळालेच. शांत. मला माहिती